मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. खंडोबाच्या उपासक मुरळी महिलांचा जागतिक महिला दिन साजरा. घाटी कोटमा सांस्कृतिक मुरळींची पाद्यपूजा उत्सव संपन्न. महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय कुलदैवत खंडोबा देवता उपासक असलेल्या मुरळी नृत्यांगना एकत्र येऊन वाघ्या मुरळी इतिहासातील पहिला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यात घाटी कोटमा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमातून जागरण गोंधळ नृत्य करीत आपली देवता खंडोबा देवाला पगडी आणि घोंगडी अर्पित करण्यात आली. खरं तर मुरळी ही स्त्री खंडोबा देवताच्या धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील पूजनीय मानली जात होती. बदलत्या काळानुसार पारंपरिक जागरण गोंधळाचेही स्वरूप बदलत गेल्याने मुरळी ही मनोरंजनाचे माध्यम म्हणून लोक बघू लागले आहेत. पारंपरिक वाद्य ही दृष्टीहीन होऊ लागले आहेत. तरुण मुरळींची कार्यक्रमात मागणी वाढली. यामुळे देवाला आपले सर्वस्व अर्पित करणाऱ्या वयस्क मुरळी महिलांचे जिने जिकरीचे झाले. म्हणूनच प्रिया शिंदे या सामाजिक कार्यकर्त्या आणि स्वतः मुरळी यांनी लोकवाग्या विशाल जावळकर यांच्या संयुक्तानं मुरळींचा वारसा आपला जपला जावा म्हणून जागतिक मुरळी महिला दिन आणि घाटी कोटमा उत्सव साजरा केला. सर्व महिला एकत्र आल्या आणि त्यांनी भंडारा कोटमा पूजन करीत महिला दिनाची सुरुवातही केली. ज्येष्ठ महिला मुरळींचे पाद्यपूजा करून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी पारंपरिक गाणी असा जागरण गोंधळ जागरण घालण्यात आला. यात स्त्री शक्तीचा सन्मान, धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची सांगड जुळवण्यात आली. वार्धक्याच्या काळात मुरळी आणि वाघ्याकडे कुणी बघत नसतं. जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत ताप्यात काम मिळते आणि उपजीविका चालते ही आमची खंत असून शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत देवसंस्थांच्या माध्यमातून शासनाने प्रत्येक खंडोबा देवस्थान ठिकाणी मुरळी वाघ्या पुनर्वसन केंद्राची उभारणी करावी आणि सर्व वाघ्या मुरळींना कागदपत्रांच्या जातीच्या अटी शिथिल करीत मानधन द्यावे अशी मागणी प्रिया शिंदे, अहिल्या भुजबळ, रेखा शिंदे, मीरा तायडाबाई शिंदे सोनोने यांनी केली आहे. यावेळी गौरी जाधव, पूजा बडगे, लता कुडाळकर, शारदा जाधव तसेच आयोजक विशाल जावळकर, संजय चव्हाण, संग्राम माळवे, निखिल बडगे, संदीप शिंदे, प्रशांत कदम इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मुरळी स्त्रीच्या समस्या सुटतील का? शासन त्यांच्या मागण्या सोडू शकेल का? याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी. मी मल्हार भक्त प्रिया शिंदे आणि हे माझे सहपरिवार आणि माझ्या बंधू आणि भगिनी आहे. तर माझा बोलण्याचा उद्देश आहे की ज्या वेळेस मल्हारगडावर जे पाचनामाचे जे कार्यक्रम होत होतात त्यावेळेस ज्या जुन्या मुरळ्या होत्या त्यांनी पारंपरिक जागरण गोंधळ सुरू केलं होतं. पण आता जे आम्ही केलंय हा महिला दिन पहिल्यांदाच आम्ही जेजुरी साजरा केलेला आहे. कारण असं आहे की प्रत्येक लोक जे आहेत त्यांचे स्वतःचे त्यांचे मंडळ आहे, स्वतःचं विहार आहे, कोणाचं हे आहे कोणाचं ते आहे. पण आमच्या वाघ्या मुरळीचं कुठंही काही नाही. आतापर्यंत आम्हाला कुणी दखल दिलेली नाही. आतापर्यंत कोणी आम्हाला मदतीचा हात सुद्धा दिलेला नाही. आमचं जीविकेचे साधन हेच आहे. जागरण बंद केल्याशिवाय आमचं पोट भागत नाही. आमच्या मुलांना पण पुढं चांगली सुविधा भेटावी ही आमची इच्छा आहे. आणि दुसरी म्हणजे गोष्ट, जोपर्यंत आम्ही तरुण आहे तोपर्यंत आम्ही कार्यक्रम करू शकतो. ज्यावेळेस आम्ही म्हातारा होऊ, आमचे पाय चालणार नाही, त्यावेळेस आम्हाला पेन्शन योजना नाही, आम्हाला कुठला गव्हर्नमेंटचा पगार नाहीये. ज्यावेळेस आम्ही कार्यक्रम करू त्यावेळेसच आम्ही पोटाला पोटभर खातोय. आमचं जीविकेचं साधन हेच आहे. माझं फक्त सरकारला एकच सांगणं आहे आणि ट्रस्टीवाल्यांना पण की ज्या ह्या माझ्या माता भगिनी आहे ह्यांच्यासाठी काहीतरी तुम्ही करा. आणि कशासाठी सगळ्या जणांनी फुलाचे पाकळी एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि प्रत्येकाला एकच सांगणं आहे माझं की जे बागेमध्ये जी ही लोक पब्लिक उतरतात आम्ही जे कार्यक्रम धरतो तिथं पण काही सुविधा नाही. महिलांसाठी वॉशरूम नाहीये, तिथं लहान मुलांसाठी निवारा नाहीये. जे झाड आहेत तिथं काच आहेत, दारुडी माणसं दारू पिऊन दारू करतात. पण बाकीचे पब्लिक येणारे ते काय म्हणतात, वाघ्या मुरळी तुम्ही सुपारी घेतात, तुम्हाला जागा चांगली नाही. मग हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हे कुठंतरी चाललं पाहिजे. ह्याच्यासाठी तुम्ही दखल घ्या. आमचं बोलण्याचं कारण हे, बाकीचे शब्द आमचे रेखाताई सांगतात. म्हणण्याचं उद्दिष्ट असं आहे की आज सर्वप्रथमच सांस्कृतिक एक पायंडा पडला की जागतिक महिला दिन
आज ऐतिहासिकरित्या जेजुरीमध्ये घडवला गेला. आज इथं ज्या उपस्थित माझ्या माता भगिनी, कुणी आत्या आहेत, कुणी मावशा आहेत, कुणी कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेलेल्या आहेत, कुणी पुण्यात, कुणी मुंबईमध्ये, पण कमी वेळामध्ये आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही हे सर्वांसाठी केलेलं आहे. त्यामुळे जे उपस्थित असतील आणि नसतील त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि ही परंपरा आमच्या पाठीमागे पण चालू राहावी आणि ह्याच्यासाठी इथून बोलत आहे. आम्ही आता आमचं वय होतं तोपर्यंत आम्ही देवाची सेवा केली. आता आमचं वय संपलेलं आहे. आम्हाला बोलायचं जर झालं तरी दमदाप लागतो. आणि आता आमचं जवळजवळ माझं 45 वय आहे. आम्हाला काय आता कुठली सुविधा नाही आहे. आणि आम्हाला असं म्हणतात की सरकारमध्ये आमचं वाघ्यामुळीचं नावच नाही. मला सांगा, आम्हाला कुठले जमीन नाही, जागा नाही, घरदार नाही. आम्ही जे कार्यक्रम करतो तेच आम्ही खातो. आम्हाला कुठलीच सुविधा नाही. सुविधा नाही तर आम्हाला आम्ही जर काय मागायला गेलो तर सरकार आम्हाला म्हणते तुमची नोंदच नाही. असं कसं होईल? आम्हाला जी पूर्वीपासून आम्हाला जर ह्या भगवंताच्या ह्याच्यामध्ये टाकले, त्यांनी आम्हाला घेतलं, त्यांनी जर टाकून दिलं तर आम्ही पडूनच राहणार आहे. आमच्याकडे कुठलं दखलच देणार नाही. असं एक मला हे म्हणायचं आहे. अहिल्या भुजबळ जेजुरीकर आज या ठिकाणी मी सांगत आहे सर्वांना आणि सर्वांच्या हितासाठी की माझं जरी बोलणं जरी कडू लागत असेल पण ते सत्य आहे की आज वाघ्या मुरळींच्या पुनर्वसनासाठी या ठिकाणी मी 2 वाक्य बोलत आहे. ते कशासाठी की माझं पहिलं मत असं आहे, सर्वात प्रथम आपले वाघ्या मुरळी समाज म्हणजे त्यामध्ये गोंधळी आले, डवरी आले, भराडी आले आणि वाघ्या मुरळी आले. सोनवणे मी पुण्यामध्ये राहते. आज या ठिकाणी जेजुरीमध्ये येण्याचा योग आला म्हणजे आमच्या ज्या सगळ्या मुरळ्या आहेत या जेजुरीमधल्या, यांनी महिला दिन 8 मार्च जो असतो तो महिला दिन आम्ही आज साजरा केला. सगळ्या मुरळींनी मिळून महिलांचा हा कार्यक्रम आम्ही छान असा पारंपरिक पद खंडोबाची गाऊन वगैरे सुंदर असा कार्यक्रम आम्ही सादर केलेला आहे जेजुरीमध्ये. तर मला एवढंच शासनाला म्हणायचं आहे की आज बघा हे अशा वयस्कर महिला झाल्यात, ह्या आयुष्य गेलं यांचं जागरण गोंधळामध्ये, आयुष्य गेलं. पण ह्यांच्यासाठी शासनाने अजूनपर्यंत यांना पेन्शन नाही, मानधन नाही आहे या महिलांना. सांगा आता ह्या आणखीन किती दिवस जगणार आहे? आता इथून पुढे शासनाने जरी मानधन यांना दिलं, बरं पूर्वीच्या काळामध्ये लोकांकडे पुरावे नसायचे. जुन्या ज्या बायका आहेत त्या अशा, यांच्याकडे पुरावे काहीच नाही आहे आणि शासनाला लागतो तो पुरावा. तर शासनाला हात जोडून विनंती आहे आणि यांच्यासाठी आमच्यासाठी सगळ्यांसाठी शासनाने पुनर्वसन करावं आमच्या ह्या सर्व महिला मुरळ्या ज्या आहेत यांच्यासाठी. कारण एकदा वय झाल्यानंतर धड आम्हाला कार्यक्रमही नाही भेटत आणि कुणी बोलवतही नाही. का तर वय झाले, म्हातारी मुरळी नको असं लोकांचं म्हणणं असतं. आणि जवान मुली पाहिजेत, जवान मुरळ्या पाहिजेत. भले तिला काही नाही आलं तरी सुद्धा चालेल, तिने नुसती कंबर हलवली की जागरण झालं.